नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्रक आपल्याला बघायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, हे महाराष्ट्र शासनाचं GR आहे। आता शुद्धीपत्रक दिनांक 5 मार्च 2024 आहे मित्रांनो। या शुद्धीपत्रकमध्ये काय दिले आपल्याला, कर्जमुक्ती योजना काय आहे, सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, आता या GR मध्ये काय दिले, या शुद्धीपत्रकमध्ये काय दिले, शेतकरी कर्जमुक्ती योजना काय आहे ते सर्व डिटेल आपण बघायचं आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो बघू। बघा, शासन शुद्धीपत्रक महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो। बघा मित्रांनो, किती शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो मित्रांनो। बघा, तथापि बघा पुढे बघायचं आहे, तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निष्कर्षानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत। बघा मित्रांनो, फक्त हे कोल्हापूर डिस्ट्रिक्टसाठी आहे। लोकप्रतिनिधीची केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावली मधील कलम 29(1) च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक 29/7/2022 च्या शासन निर्णयातील योजनेचे तपशील यामध्ये नमूद असलेले मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। बघा मित्रांनो, हे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही फक्त आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे मित्रांनो। हे GR तर आपल्याला बघा, याच्यात योजनेचे तपशील पण दिले मित्रांनो। सन 2017-18 या वित्त वर्षात घेतले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत परतफेड केलेले असल्यास सन 2018-19 सर्व इथे सन दिले मित्रांनो। आणि हे तपशील बघा, याच्यात आपल्याला प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो। हे फक्त कोल्हापूर डिस्ट्रिक्टसाठी असेल मित्रांनो। तुम्हाला आणखी डिटेलमध्ये रीड करायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PDF तिथे लिंक देणार आहे, तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो।